अल्पेश माडिक आपलं देखील मॅन ऑफ द मॅचचं टायटल घेऊन जायचंय या ठिकाणी. मारायला गेला आकाश मस्के आपलं मॅन ऑफ द मॅच कलेक्ट केलंय का आकाश? पहिल्या मॅच मॅन ऑफ द मॅच तुमची मॅच नाही. अरे काय माहिती सगळे लंचला गेले होते. आला तो पण आला. चला आकाश मस्के आपण आपलं मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करायचंय. चला जरा या. पवार सरांना विनंती असेल आपण त्या ठिकाणी आणखीन हे 2 मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहेत. रोशन शिंदे आपण कुठे असाल तर कृपया पंचांचं काम पाहिजे. रोशन शिंदे बोल ना आवाज राजेंद्र गाडे कृपया आपण मॅच करता पंचांचं काम पाहायचंय. चल प्रथमेश भरत सत्वे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय पण गोलंदाजी ट्रॅकवरती आर्यनला आपण पाहताय. आणखीन एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. संघर्ष होणे का एक चित्त थरारक विजय ज्यानं संपादन केला होता पहिल्या सामन्यामध्ये. 23 धावा डिफेन्स केल्या आणि तदनंतर मात्र या दुसऱ्या फेरीमध्ये टीम 11 वडवली संघ त्यांच्या समोर उभा टाकलाय. आडवा बॅटने यावेळेस मिड विकेट रिझनला चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. इथं मात्र धावा मिळून जातील का प्रथमेशला? 2 धावा तर पूर्ण केल्यात. अगदी शांत डोकं ठेवून या ठिकाणी प्रथमेशला आपल्या खेळाचं एक्झिक्युशन द्यावं लागेल. एक चांगला खेळाडू आहे, एक उमदा युवा क्रिकेटर आहे. मनगाव प्रीमियर लीग आणि या मनगाव प्रीमियर लीग मध्ये देखील त्याची निवड झाली होती. बरेच खेळाडू होते मित्रांनो की ज्यांची मनगाव प्रीमियर लीग मध्ये देखील निवड झाली. ज्यांना चांगली संधी मिळाली त्यांनी आपल्या खेळाचं एक्झिक्युशन देखील चांगल्या पद्धतीचं केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक दुसरी धाव आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडूवरती 4 धावा जरूर पाहायला मिळतील. अर्थातच प्रत्येक चेंडूवरती प्रतिकार करणं फार गरजेचं नसतं मित्रांनो. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही षटकार चौकार मारायला जाऊ नका. अगदी ग्राउंड शॉटने देखील तुम्ही तुमच्या संघाचं धावफलक अगदी हलतं ठेवू शकता. आणि या 2 चेंडूवरती तेच काम केलं खऱ्या अर्थानं प्रथमेशनं. 2 चेंडू 4 धावा. चांगला चेंडू या वेळेस मात्र अतिशय वेगानं हा चेंडू आतमध्ये घेण्याचा प्रयत्न आर्यनचा आणि त्यावरती मात्र बेट होतोय तो प्रथमेश. अगदी सर्वच जर पाहिलं ना तर युवा खेळाडू आहेत. अगदी युवा खेळाडूंचा भरणा आहे संघर्ष उडेगाव संघामध्ये. आणि हे युवा खेळाडू त्या ताकदीनं आणि त्या जिद्दीनं अगदी प्राणपणाला लावून या मैदानाच्या आतमध्ये लढतात, भिडतात, नडतात आणि अक्षरशः विजय देखील संपादन करतात. समोरच्या दिशेनं फटका सजवलाय. इलिव्हेशन आहे, प्रॉपर टायमिंग आहे आणि इथं 6 धावा देखील प्रथमेशच्या बॅटमधून 13 षटकार.
चेंडू आतापर्यंत हाताळले जातात आर्यनच्या माध्यमातून. प्रमोद आला. प्रमोद दरम्यान घाऱ्या चांगला स्ट्रोक आहे समोरच्या दिशेनं बॅक टू द बॉल स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. कनेक्ट झाला प्रॉपर टायमिंग हा फटका आला. 6 धावा देऊन गेला. नंतर प्रमोद अगदी वेळेला खरा उतरला. जसं म्हणतात ना संकटाच्या घडीला आणि संकटाच्या समयाला जो आपल्या साथीला येतो ना तो खरा संकट मोचक. संकट समय येता कोण कामास येतो असं म्हटलं जातं मित्रांनो. इथं टीम उणेगाव संघाच्या कामी आला तो प्रमोद ज्यानं अखेरच्या चेंडूवरती एक षटकार ठोकला आणि खऱ्या अर्थाने हे धावगतीला चालना प्राप्त करून दिली. 16 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अरे यार तो यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला डीपला प्रोटेक्शन आहे. सोपा झेल आणखीन सोपा करायला गेला आणि तदनंतर मात्र हा झेल निसटलाय. तेजस गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळते. आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होते. 17 धावा धावफलकावरती येत आहेत. भरत आज मात्र चांगली कामगिरी करावी लागेल भरतला. संघाचं नाव मोठं करण्याची जबाबदारी प्रत्येक खेळाडूची असते मित्रांनो. संघाचं नाव मोठं करा. आज जसं टेनिस क्रिकेटच्या विश्वात दिल्ली धमाका संघाचं नाव मोठं झालंय. हेमंजी बनियाल यांचा हा संघ आपण पाहतोय अगदी धमाक्यावर धमाका करतोय. मग जगत सरकार असेल, किरण पवार असेल, करण अंबाला असेल, रवी बनारस असेल, अनुराग शारशर असतील. पुन्हा एक सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. याही वेळेस एक धाव जरूर कंप्लीट केली जाते. तत्पूर्वी या एकेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलं जाते. 18 या आकड्यावरती 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं पहिला सामना झाला होता. 35 धावांचं लक्ष ठेवलं होतं. 35 धावांचं लक्ष त्या ठिकाणी पद्मप्रसाद काचले संघाने यशस्वीरित्या पूर्ण केलं. दुसऱ्या मॅच मध्ये देखील टीम देवली संघाने 38 धावांचं लक्ष ठेवलं होतं. आडव्या बॅटने यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका सजवलाय. चांगला डीपला प्रोटेक्शन त्या ठिकाणी. एकच धाव आतापर्यंत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र एका धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय. 19 धावा धावफलकावरती येत आहेत. दुसरं षटक एक प्रगती पथावरती आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकले जातात. अजूनही 3 चेंडूंचा सामना करायचा आहे. या 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका प्रमोदला तर खेळावा लागेल. प्रमोदनं त्याची खऱ्या अर्थानं जी गरज आहे ना टीमला प्रमोदची ती आत्ता आहे. अरे यार वाह चांगला चेंडू यावेळेस चांगला चेंडू आहे. नेक्स्ट मॅच असेल स्वयंभू मुगवली बनाम केसीसी दहिवली कोंड. तयार राहायचंय. स्वयंभू मुगवली केसीसी दहिवली कोंड. आपण या कृपया टॉस्का बॉस मध्ये येऊन आपण नाणेफेक करून घ्यायचंय. स्वयंभू मुगवली कर्णधार आणि केसीसी दहिवली कोंड प्लस स्वामिनी दहिवली कोंड. आपण देखील या आपले कर्णधार. आपण तोही त्या ठिकाणी पुढील नेक्स्ट मॅचचा नाणेफेक करून घ्यायचंय. प्रमोद 19 धावा धावफलकावर आहेत. 2 चेंडू निर्णायक असणारे टीम उणेगाव संघाकरिता. त्या 2 चेंडूवरती एक बिग हिट येणं गरजेचं आहे. इथं प्रमोद माघारी परतावं लागेल प्रमोदला. फॉलोविंग ज्यांचे मजबूत आहे असा किंग मथुर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नितीन शेवटच्या चेंडूवरती आक्रमण करेल का यावेळेस मात्र
लॉंग लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न भरत याचा. 2 धावा पूर्ण केलेत. अतिशय चपलाईनं ही तिसरी धाव देखील पूर्ण. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? मात्र या 3च धावा. वा, सुरेख रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. 23 धावांची गरज जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. टीम वडवली संघाला या स्वयंभू मुगवली आणि केसीसी दहिवली कोंड या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचं आहे. अजून दादांना विनंती करूया आपण घेतलंय. केसीसी दहिवली संघाला त्या ठिकाणी फलंदाजी करण्याकरता आमंत्रित केलंय. तर इकडे मैदानाच्या आतमध्ये कल्पेश अटे कशा पद्धतीची फलंदाजी करणार की पुन्हा एकदा संघर्ष होणे संघाचे गोलंदाज आपल्या गोलंदाजाची चुणूक दाखवणार. ज्या पद्धतीनं मागच्या मॅच मध्ये 18 चेंडूत 23 धावा रोखल्या होत्या, इथं 12 चेंडूत 23 धावा रोखायच्या आहेत. पुन्हा एकदा कामगिरी करणार का? संघर्ष होणे गाव. अमन आणि कल्पेश हे 2 महत्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण जरूर पाहतोय. टीम ड्रीम 11 वडवली संघाचे हे 2 पॉवर हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर हा महत्वपूर्ण सामना असेल. या ठिकाणी विनोद दादा करकरे यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील आपण यथोचित सन्मान करूयात. विनंती असेल अजित दादा आपल्या शुभ हस्ते आपण विनोद दादांना पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी सन्मानित करायचंय. महादेव पवार यांना विनंती करूया आपण आपल्या शुभ हस्ते या आणि विनोद दादांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं. आलेल्या प्रत्येक अतिथींचं त्या ठिकाणी आपण यथोचित असा सन्मान करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी सज्ज आहेत, जे प्रत्येक या स्पर्धेचं क्षण चित्र त्या ठिकाणी टिपण्यात अगदी मुस्तैद आहेत. म्हणूनच मित्रांनो आपल्या विनोद पवार यांना देखील आपण आमंत्रित करूया. विनोद पवार या आपण देखील महादेवजी पवार यांना आपण विनंती करू पुन्हा एकदा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना देखील सन्मानित करायचंय. पहिला चेंडू यावेळेस मात्र सर्वेश शिर्के जर्सी नंबर 12. जर्सी नंबर 12 जेव्हा जेव्हा परिधान केला जातो ना हा नंबर मित्रांनो, हा नंबरच असा आहे मित्रांनो. कारण 12 नंबर जर्सी परिधान केलेल्या खेळाडूंना साऱ्या क्रिकेट विश्वात अगदी खळबळ माचवली होती. कॅन्सर सारख्या आजारावरती ज्यानं मात करून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य ज्यानं जगण्याची उर्मी दाखवली ना, असे युवराज सिंग यांची पुन्हा एकदा आठवण. चला जाऊया आपण मॅच कडे. अमन आहे ऑन स्ट्राईक आणि 2 चेंडू आतापर्यंत फेस केले जातात. 1 धाव धावफलकावरती पाहायला मिळेल. ड्रीम 11 वडवलीचा संघ मैदानाच्या आतमध्ये 23 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. बनवायच्या देखील आहेत. चांगला पिक केला होता. यावेळेस मात्र अतिशय वेगानं लॉंग स्टॉपच्या दिशेनं निघालाय चेंडू आणि किस्मत का मारा येईल हा चौकार.
थँक्यू डीजे मास्टर सर्वेशला मात्र एक अप्रतिम स्पेल फेकावा लागेल आपल्या टीम करता. बॅटने यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला पंच केलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाते. 6 धावा धावफलकावरती येत आहेत. कल्पेसाठी इथं मात्र स्ट्राईक वरती येत आहे. एक महत्वाचा दुवा आहे टीम उणेगाव संघ आणि विजय यांच्यामध्ये अडसर येणारी कुठली गोष्ट असेल तर ते कल्पेसाठी आहे. आणि जोपर्यंत कल्पेश असेल ना या किलपट्टीवरती तोपर्यंत विजय हा वडवली संघाच्या बाजूनं निश्चितच असेल. मात्र क्या बात आहे. तुमच्याकडे ताकद आहे तर आमच्याकडे देखील धमक आहे. तर ते धमक आणि आपला दमखम दाखवत आहे हा सर्वेश. एका बाजूला पॉवर हिटर तर दुसऱ्या बाजूला युवा गोलंदाज अशी ही लढत पाहायला मिळते. 5 चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत. 6 धावा धावफलकावरती आहेत. आणि किरी कुसली घेणारा चेंडू या वेळेस मात्र कल्पेशनं आपली ताकद दाखवली. आणखीन एक लांब षटकार ठोकलाय. 12 धावा धावफलकावर. तर 6 चेंडूने आता मात्र 11 धाबांची गरज आहे. रोल बॉल. सहा चेंडू 11 धाबांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती येईल समाधान. ज्या समाधाननं मागच्या षटकामध्ये 8 धावा डिफेन्स केल्या होत्या. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती आणि त्या 8 धावा समाधानने डिफेन्स केल्या होत्या. इथं देखील तेच काम करायचं आहे. इथं 11 धावांची गरज आहे टीम वडवली संघाला आणि ते पुन्हा एकदा काम केलं जाईल का समाधानच्या माध्यमातून. पूर्व टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. इथं कल्पेश स्ट्राईक वरती येईल. 5 चेंडू 10 धावांची गरज आहे. कल्पेशला या ठिकाणी मात्र खेळणं अगदी सहजरित्या होत आहे कारण कल्पेशची नजर आता बसली चेंडूवरती आणि हा असा पॉवर हिटर आहे ना की तो कुठल्याही क्षणी मॅचचं चित्र पालटवू शकतो आणि ते काम तो सातत्यानं आणि बखुबी निभावतो आपल्या संघाकरिता. आणखीन एक बॅटच्या पाळ्यामध्ये आलाय. स्लॉट मध्ये तुम्ही चेंडू फेकू शकत नाही या पॉवर हिटरला. त्याचा अंजाम हाच होईल. समाधान. हो यावेळेस पुन्हा एकदा चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये जातोय. त्या ठिकाणी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना अमनला मात्र गरज मात्र जिंकण्याकरिता. आणि यावेळेस या मॅच मध्ये आलाय का एखादा ट्विस्ट. 3 धावांची गरज असताना आता 2 चेंडू शिल्लक. कल्पेसाठी डगआउटकडे.
चला चला अजून एक सामना आपल्याला खेळायचा, स्पीडअप करा. 3 धावांची गरज आहे, 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. समाधान पुन्हा एकदा त्याच ताकदीची गोलंदाजी केली आहे. इथं जर एखादा डॉट चेंडू आला ना तर प्रेशर असेल तो बॅटर्स वरती, फार दबाव असेल. मात्र नवीन बॅटर्स आर्यन आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू 3 धावांची गरज, समाधान. हो यावेळेस समोरच्या दिशेनं फटका सजवला आणि इथं विकेटचं पतन. 1 चेंडू आणि समाधानला हिरो बनण्याची संधी आली आहे. 1 चेंडू जर निर्धावला तर सामना उणेगाव संघाच्या बाजूने आणि 1 चेंडू जर कनेक्ट झाला तर सामना वडवली संघाच्या बाजूने. 1 चेंडू 2 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. अभी नाही तो कभी नाही. यावेळेस मात्र चांगला चेंडू फेकलाय. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियमचित्त थरारक विजय पुन्हा एकदा उणेगाव संघानं या अटीतटीच्या लढतीत संपादन केलंय.